भारतीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढले असतानाच केंद्र सरकारनं 10 लाख टन साखर आयातीचा निर्णय घेतला आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष व साखर नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे। काय सांगाल, केंद्र सरकारने साखर आयातीचा निर्णय घेतला आहे? खरं तर साखरेचे दर सध्या वाढलेले आहेत। गेल्या वर्षभरापासून ऊस नियंत्रण मंडळाचा सदस्य म्हणून अनेक तक्रारी अशा आहेत की शेतकऱ्यांना यावर्षी पूर्णपणे FRP मिळाली नाही आणि याचं कारण सांगितलं जात होतं की पडलेले साखरेचे दर। त्यामुळे या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या राज्यातील साखर कारखानदार असतील, यांनी केंद्राकडे मागणी केली होती की कमीत कमी साखरेचा भाव हा 50 रुपये झाला पाहिजे। आणि आज तो साखरेचं उत्पादन कमी झालं म्हणून नाही झाला का कशामुळे झाला माहीत नाही, पण साखरेचा दर वाढलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना आणि सहकारी कारखानदारांना एक चांगले सुगीचे दिवस येणार अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती, परंतु केंद्र सरकारने आज साखर आयात करून या अपेक्षेवरती पाणी फिरवलेलं आहे। खरं तर याचं कारण सांगितलं जात असेल की सर्वसामान्यांना याचा फटका बसेल, पण मला या सरकारला सांगायचं आहे की सर्वसामान्य कुटुंबाला जास्तीत जास्त 4 ते 5 किलो साखर महिन्याला सरासरी लागते। याचा अर्थ जर 10 रुपये वाढले तर त्याच्या महिन्याच्या बजेटमध्ये फक्त 50 ते 100 रुपये वाढणार आहेत। म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठा खर्च होणार आहे आणि तो अडचणीत येणार आहे असा विषय नाही। त्यामुळे परंतु साखरे आयात केल्यामुळे साखरेचे दर पुन्हा पडतील आणि शेतकऱ्यांना मिळणारी FRP कारखानदारांना देता येणार नाही, म्हणजे कारखानदारही अडचणीत येईल आणि शेतकरीही अडचणीत येईल। म्हणून रयत क्रांती संघटनेच्या वतीने आणि ऊस नियंत्रण मंडळाचा सदस्य म्हणून मला या शासनाला केंद्र सरकारला आवाहन करायचं आहे की हा जो निर्णय आपण घेतलेला आहे तो पाठीमागे घ्यावा आणि शेतकऱ्यांना आणि कारखानदारीला वाचवावं। जर नाही निर्णयाबाबत काही फेरविचार नाही झाला तर तुमची भूमिका काय असेल शेतकरी संघटना म्हणून? जर केंद्र सरकारने हा निर्णय पाठीमागे नाही घेतला तर रयत क्रांती संघटना असतील, इतर सर्व संघटना असतील, त्यांचा या निर्णयाला विरोधच असणार आहे। रयत क्रांती संघटनासुद्धा जर हा निर्णय पाठीमागे घेतला नाही तर याला तीव्र आंदोलन करून विरोध करणार आहे। शासनाने हा निर्णय पाठीमागे न घेतल्यास शेतकरी संघटनेसह सर्वजण तीव्र आंदोलन करू असा इशारा या ठिकाणी सचिन नलवडे यांनी दिला आहे। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।